हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. बघा आता आपण छान असं 30 साईजचं पेपर कटिंग बघणार आहोत. एकदम सोपं मी तयार 30 साईजचं कटोरी ब्लाउज पेपर कटिंग सांगते. आता उंचीवर किती वाढवायचे किंवा आपल्याला शोल्डर वगैरे किती घ्यायचं किंवा गळा म्हणजे शोल्डरवर उतरत असेल तर त्यासाठी काय करायचं सगळं येते. मी सांगते व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडली चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि हे बघा मी छान असं मी ह्या ब्लाऊजची मी व्हिडिओ म्हणजे अपलोड केलेला आहे बाबा अशी बाई टीच वगैरे कशी करायची. तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. एकदम छान असं मी साधं सिंपल छान असे डिझाईन केलेले आहे. आणि कटोरीचे मेजरमेंट सांगणार आहे, म्हणजे उंचीवर किती वाढवायची, योगपट्टीला किती किंवा आपल्याला कटोरीवर किती वाढवायचं नक्की सांगणार आहे. एकदम सहज सोपं आहे. तर एकदा तुम्ही कटिंग करून बघा, मग जरी काही वाटलं तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सांगेन. आणि चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. पुढे सगळ्यात अगोदर बघा आपण न्यूजपेपर घेतला. न्यूजपेपरची बघा डबल घडी आहे. घडी बंद बाजू आपल्याकडे ठेवायची. डबल घडी घेतलेली आहे, बंद बाजू आपल्याकडे ठेवायची. आणि सांगते 30 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे. त्यासाठी बघायचं काय काय मापले. पूर्ण उंची, छाती, कमर घेर, शोल्डर, तया शोल्डर अशी सगळी पूर्ण मापं, बाही उंची, दंड घेर असं सगळं पूर्ण मापं लिहून घेतलेलं आहे. चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. सगळ्यात अगोदर बघा ब्लाऊजची उंची बघायची. उंची 13+1 इंच शिलाई माझी म्हणजे 14 अशी उंची घेतलेली आहे. तुम्हाला जरी पाहिजे असल्यास वाढवली तरी चालेल. आता बघा उंची टाकून झालेली आहे. आता बघा इथं गळा रुंदी 2ची घ्यायची. गळा रुंदी 2ची काय घेतलेली आहे, 30 साईजचा आहे, पण ह्या कस्टमरचा आहे ना शोल्डर उतरते म्हणते ना, मग 2.25चं घ्यायचं. कारण काय होतं म्हणजे शोल्डर उतरण्याची शक्यता नसते. आणि तयार शोल्डर आहे 2.25 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे 2.25 घ्यायचं. मुंडा टाकून घ्यायचा 5.25चा. 30 साईजचा मुंडा मी 5.25 टाकत होते. 5.25वर टिक करून घ्यायची आणि अशी रेस ओढून घ्यायची. एकदम साधं सोपं आहे, जास्त काय नाही. आणि बघा गळा टाकायचा. गळा 5.5चा आहे. गळ्याचं 5.5 प्लस एक अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे 6चा गळा करून घ्यायचा. बॉक्स जेवढं खाली तुम्हाला गळा पसरत पाहिजे तेवढा घ्यायचा. इथं 2.25चा मी गळा घेतलेला आहे. असा 2.25चा किंवा जेवढा तुम्हाला गोल पाहिजे तेवढा. तिथनं बघा 1 इंच घेऊन गोल आकार द्यायचा, म्हणजे आपला आकार गळ्याचा एकसारखा गोल येतो. बघा छान असा आकार आपण देऊन झालेला आहे. ते आता बघा छातीचा करायचं. छाती किती आहे, छाती 30चा चौथा 7.5 प्लस शिलाई मार्जिन 2 इंच. तुम्हाला पाहिजे तेवढं शिलाई मार्जिन घेतलं चालेल. छातीचा चौथा प्लस मी 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. खालच्या साईडने बघा आपण असं बॉक्स करून घेऊया. एकदम छान सोपं आहे. जर तुम्ही नवीन पहिल्यांदा शिकत असाल तर पहिल्या न्यूजपेपरचं असं ब्लाऊजचं मेजरमेंट टाकायचं, म्हणजे आपलं म्हणजे पेपरवर मेजरमेंट टाकायचं म्हणजे चुकत नाही. मग परत तुम्ही ब्लाऊजर आहे असं ठेवून कट करू शकता अस्तरवर. आता बघा जेवढं आपण माप टाकलं तेवढं असं हे करून घेऊ. इथं बघा आपण छातीचा चौथा 7.5 टाकला, तिथं 2 इंच वाढवलं, तिथं पण मी छान असं बॉक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला समजावं. आता बघा मुंड्याचा आकार देताना पहिला मुंड्याचा आकार 1.5 इंचाचा बाहेरून आणि आतून अर्धा इंचाचा द्यायचा. बघा आणि त्याचा मध्ये करून घ्यायचा. 5.25चा मध्ये असतो बघा, 2.5 आणि थोडंसं एक पुढं. आणि ते बघा छान असं गोल आकार द्यायचा. एक बाहेरचा आकार म्हणजे तो बॅक पार्टचा आणि एक पुढचा आकार म्हणजे तो पुढचा. म्हणजे आपण दोन्ही एकत्र भाग निघणार, पाठचा पुढचा एकत्र भाग निघणार. फक्त आहे व्यवस्थित कटिंग करायचं. आता हे झालेलं आहे बघा आकार वगैरे देऊन आपलं मुंड्याचं. तर आता बघा पूर्ण उंची टाकलेलं आहे, गळा रुंदी टाकलेली आहे, तयार शोल्डर टाकलेलं आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन, छातीचा चौथा, कमर घेर जेवढे असेल कमर घेरचा चौथा आणि पुढं आपलं शिलाई मार्जिन पाहिजे तेवढं वाढवायचं. आता बघा बंद बाजूकडनं 3.5 आपण देणार योगपट्टीसाठी. फिटिंगच्या साईडनं बघा 2.5 इंच असं टिक करून घ्यायचं. आपण आहे अशी रेस जोडून घ्यायची आणि सरळ स्ट्रेट अशीच जोडून घ्यायची. मग जिथं आपण वर आपलं जाते ना थोडं अंतर आपण बंद बाजूकडनं 3.5 टाकलं तिथं बघा छान असा योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा. एकदम नॉर्मल छान असा आकार देऊन झालेला आहे. बंद बाजूकडनं बघायचं म्हणजे फिटिंगच्या साईडकडनं बघायचं. इथे घेतलं आहे फिटिंगच्या साईडनं आपण 4.5 घेतलेलं आहे. गळ्याच्या वर तिथे 1 इंच घ्यायचं, खालून गळ्यापाशी 1 इंच. मुंड्याकडनं बघा 2.5 इंच घेतलेलं आहे आपल्याला कटोरीचा आकार देण्यासाठी. आता कटोरीचा आकार देऊन झालेला आहे. आता जरी वाटते ना कटोरीचा आकार समजा फिटिंगकडे जातो आहे तर मग आज सरकून किंवा आज जात असेल ना तर थोडासा किंचित असा बाहेर घ्यायचा, म्हणजे आकार बरोबर आपला येतो. आणि तिथलं बघा डिस्टन्स आपण 2.5 इंचचा ठेवलेला आहे असं बघा आकार आपण घेतलेला आहे. मुंड्याच्या साईडनं 2.5 इंच, गळ्याच्या तिथून 1 इंच, फिटिंगच्या साईडनं 4.5वर घेतलेला आहे. आणि बघा छान असा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा. आता ही कटोरी पक्की नसते बघा, ही कच्ची असते. आपल्या परत ना 1 इंच वाढवायला लागतं दोन्ही साईडनं. बघा फिटिंगच्या साईड हा आपण 4.5चं माप टाकून नका असं कटोरीचा आकार दिलेला आहे. कारण कटोरी साधारण किती 4 किंवा 4.5 असते 30 साईजसाठी. आता बघा कट करायचं. कट करताना पहिलं साईडनं व्यवस्था आहे असं कट करून घ्यायचं आकारात.
आणि पहिलं बघा बाहेरचा जो मुंड्याचा आकार दिला आहे ना, तो बाहेर बॅकपार्टचा तो असा व्यवस्थित कट करून घ्यायचा. जे आहे त्या आकारावर कट करून घ्यायचं. फक्त आतून कट करायचा नाही आपल्याला. तो बॅकपार्टला आपल्याला परत ना आपण ते पाठचा भाग काढून ठेवला की मगच आपण कट करावं. खालून पण बघा उंची जेवढी आहे तेवढं असं आहे आपण असं कट करून घेणार आहोत. फक्त आहे एवढंच कट करायचं आणि गळ्याला छोटंसं कट देऊन घ्यायचा आणि फक्त मधून आहे ना ते आपण कट करून घ्यायचं. डायरेक्ट कट करायचा नाही तर दोन्ही पार्ट एकसारखेच होणार आहेत. त्यामुळे एवढी काळजी घ्यायची की पहिला बाहेरचा मुंड्याचा आकार कट करून उंचीला खालून आहे तेवढं कट करून घ्यायचं आणि मधून बघा असं कट करून घ्यायचं. मग एक पार्ट बॅक पार्ट म्हणजे मागचा तो बाजूला काढून घ्यायचा. बघा असे दोन झालेले आहेत. हा पाठीमागचा भाग झालेला आहे आपला. आता बघा हा झालेला आहे. हा पुढचा भाग घेतलेला आहे. तर बघा आता काय करायचं, पहिला हो का लक्षात ठेवायचं. ही एक टिप्स म्हणजे काय होतं आपल्याला लक्षात राहत नाही तर बघा मुंड्याचा आकार पण लगेच देऊन घ्यायचा. म्हणजे हा पुढचा मुंड्याचा आकार आणि तो पाठीमागे मुंड्याचा आकार आपण तो केलेला बिग पार्ट कटिंग केलेला. बघा आता हे आपण कट करतो. एक पट्टीचं आहे असं आपण कट करून घेणार आहोत. व्यवस्थित एक पट्टी कट करून ते बाजूला काढून घ्यायचे. काढून झालेलं आहे. आता बघा गळ्याचा आकार कट कर, कारण गळ्याचा आकार आपल्याला पुढला आहे असंच आहे. त्यामुळे आपण आहे असं कट करून घेणार आहोत व्यवस्थित. असं जेवढं आपण घेतलं आहे ना तेवढाच कट करून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून कमी जास्त होऊ नये. आणि बघा कटोरीचा पण भाग आहे असं व्यवस्थित कट करून घ्यायचा म्हणजे आपलं एकसारखं येणार आहे. छान असं आपलं कटोरीचा आकार कट करून झालेलं आहे व्यवस्थित. आता बघा ही कच्ची कटोरी आहे ना, आपण त्याला पक्की करणार म्हणजे आपल्याला त्यात वाढवायला लागतं. टक्स वगैरे किती द्यायचं. आता बघा इथं दुसरा न्यूजपेपर घेतला. न्यूजपेपर अशी कटोरी ठेवायची बरोबर मधून. पूर्ण राऊंडला छान असं कटोरी पहिल्यांदा ती आकार त्याचा देऊन घ्यायचा. आकार देऊन झाला की मग तुम्हाला पुढे सांगतेच. व्यवस्थित आहे ते ड्रॉ करून घ्यायची आणि आपल्याला कुठं कुठं वाढवायचं सांगते. पण ते मापानुसार पण वाढत असतं. आता ह्या बघा कटोरीच्या साईडनं म्हणजे जोडणीच्या साईडने 1 इंच आणि हुकपट्टीच्या साईडने 1 इंच घ्यायचं. 1 इंच घेऊन झालं की बघा असं सरळ स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आणि त्याचा मध्य करून घ्यायचा. मध्य करून घ्यायचा बरोबर किती येतो आहे बघायचं. जेवढं 2 इंच अंतर बघून मध्ये येतो ना तेवढं असं टिक करून घ्यायचं आणि तिथून 1.5 इंच खाली घ्यायचं. 1.5 इंच आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी असतं. 1.5 इंच घ्यायचं आणि बघा आता वरच्या गळ्याच्या साईडनं 1/2 इंच, परत फिटिंगच्या साईड म्हणजे कटोरी जोडच्या साईडनं 1/2 इंच असं वाढवून आहे असा आकार देऊन कटोरीला जोडून घ्यायचा. खालच्या साईडला आपण 1 इंच वाढवलं आहे तिथं. पण हे पण नसतं, प्रत्येक कटोरीच्या मापानुसार ते वाढत असतं बरं का. साईडला किती वाढवायचं वगैरे ते वाढवायचं. तसं पण पाहिजे असं नक्की मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला सांगेन बाबा प्रत्येक कटोरीच्या मापानुसार मेजरमेंट किती वाढवायला लागतं. 34ला 28ला किंवा 36ला वाढवायला लागतं असं. बघा गळ्याकडनं आपण जे डाळ घेते ते खाली असं 1 इंच घेते तिथं जोडून घ्यायचं. जोडून झालं खाली 1.5 इंच घेतलेले तिथं पण बघा तिथं 1 इंच वाढवले तिथून ते जोडून घ्यायचं आपलं आहे असं. जोडून व्यवस्थित एकसारखं घेत बरोबर मध्ये करून घ्यायचा म्हणजे ना टक्स पॉईंट बरोबर मध्ये येणार आहे. हे झालेलं आहे बघा व्यवस्थित असं. या पूर्ण राऊंडमध्ये आपण झालेलं आहे. आता ते कट करून घेऊया. कट करताना बघा हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. कुठल्याही ब्लाऊजला अशी ट्रिक वापरायला लागते. पण त्यात काय होतं मेजरमेंटनुसार जरा वाढवायला लागतं. प्रत्येक साईजला वेगवेगळं किती वाढवायला लागतं कमी जास्त असतं ना, त्यामुळं ते लक्षात ठेवायचं. आता बघा आहे त्या आकारात कट करून घ्यायचं. हे बघा आपल्या बरोबर पक्की झालेलं आहे कटोरी, कारण वाढवायला लागतं आपल्याला याच्यात. काही झालेलं आहे असं व्यवस्थित देऊन. आता व्यवस्थित आहे त्या आकारात कट करून घ्यायचं. कट करून झालेलं आहे. आपली छान अशी कटोरी आपली तयार झालेली आहे. एकदम साधी सिंपल छान अशी. ही बघा कच्ची कटोरी कशी पक्की कटोरी बघा कशी म्हणजे प्रॉपर एकदम ही आलेली फिनिशिंगमध्ये ही कटोरी आहे बघा. आपण वाढवून घेतलेली ती. आता बघा त्याचा बरोबर मध्ये करून घेतलेलं आहे. मध्ये करून व्यवस्थित बरोबर बघा हिचं अंतर ही करून घ्यायचं म्हणजे 1 इंच तिथून घ्यायचं आणि वर बघायचं 2.5 इंच घ्यायचं. 2.5 इंच घेऊन असं टक्स जोडून घ्यायचा. ते परत ना आपण मग शिलाई करताना टक्स वगैरे दाखवणार आहोत. आणि जरी तुम्हाला ह्याचं कटिंग केलं तसं स्टिचिंग बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी सांगेन तुम्हाला सहज सोपं कटिंग फ्रंट पार्ट कसा कटिंग करायचा. छान असं आपलं बघा कटोरी येणार आहे. तर ह्या कटोरी झालेला आहे. ह्या बॅक पार्ट झालेला आहे. ही बघा पुढचा पार्ट फिटिंगच्या साईडचा झालेला आहे. ही एक पट्टी झालेली. आता बघा आपण बाही कट करणार. बाही कट करताना सगळ्यात अगोदर बंद बाजू आपल्याला ठेवायची. डबल घडी घ्यायची पेपरची आणि पहिल्यांदा उंची टाकून घ्यायची. जेवढी तुमची बाहीची उंची आहे तेवढी उंची टाकली की 1/2 इंच बाही जोडण्यासाठी आणि 1/2 इंच खाली आपल्याला पट्ट्यात फोल्ड करण्यासाठी. जरी तुम्हाला दुमड पट्टी हवी असेल तर मग 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायला लागतं पट्टीसाठी किंवा 1 इंच जेवढी तुम्हाला बारीक पट्टी नसेल दुमडायचं नुसतं आहे असं पट्टी करायचं ना
तरी पाव इंच घ्यायचं. आणि बघा छातीचा चौथा प्लस शिलाई मार्जिन टाकून बॉक्स करून घ्यायचा आणि एक्स्ट्रा असेल ते आपण कट करून घ्यायचं. मग तुम्हाला पुढे सांगते माप वगैरे कसं एकदम साधं सिंपल छान असं बाईस स्लीव्स आपण कट करणार. जास्त काय नाही, फक्त मेजरमेंट टाकताना बरोबर टाकायचा. बघा छातीचा चौथा 7.5 प्लस इथं आपल्याला 2 शिलाई मार्जिन. परत दंडगेर टाकायचा. दंडगेर असेल तेवढं टाकायचं आणि पुढे शिलाई मार्जिन पाहिजे तेवढं वाढवायचं. बघा वरून आपण घेतलेलं आहे 2 इंच, ते मापानुसार पण इथं 2 इंच घ्यायचं. बघा फिटिंग म्हणजे बंद बाजूकडून आपल्याला 2 इंच आकार देण्यासाठी घ्यायचं किंवा कोण 1 इंच पण घेतं. आणि बघा आहे असं वरून बघा आपण जसं दिलं तसा आकार व्यवस्थित द्यायचा. म्हणजे 2.5 इंचाचा घेतले ना तिथपर्यंत असं हो का जोडून घ्यायचं. एकदम साधं सिंपल छान आहे हो का. असं हे पहिला आकार जोडून घेतला की लगेच तिथून 2 इंचानं असं घ्यायचं नॉर्मली आणि असं जोडायचा आणि आतला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. बघा हे जोडून घ्यायचं खालचं जेवढं आपण शिलाई माजवून घेतले ते असं व्यवस्थित. काही जोडून झालं आहे आपलं. जोडून झालं की बघा एक्स्ट्रा आपण कट करून आता साईडला बघा कट करताना आपण एका आहे असं कट करून घ्यायचं बॅक पार्ट फक्त. म्हणजे मागचा भाग तेवढा व्यवस्थित आहे असा कट करून घ्यायचा. जरी तुमचं पुढे शिलाई माझ्या राहत असेल तर तिथं बाईपाशी वर कट केलं चालेल. नसेल ना मग तर जास्त पुढं न्यायचं नाही, मध्ये कट देऊन घ्यायचा. बघा पेपर ओपन करून घ्यायचा. ओपन करून घेतला की जो मुंड्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा. प्रत्येक वेळी मी सांगत असते आपल्याला जमलिंग होऊन द्यायचं ना. आपण जर आहे असं कट केलं तर दोन्ही पण भाग एकसारखेच होणार आहेत, ते मुंड्याचा आकार येणार. त्यामुळे एवढी काळजी घ्यायची. पहिल्या तर बाहेरचा कट करून घेतला की मग एक वरचा पेपर ठेवून मग आतला मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा. छान असं झालं आहे बघा. उंची टाकलेलं आहे त्यात वर अर्धा इंच बाहेर जोडण्यासाठी, खाली पाव इंच, छातीचा चौथा शिलाई मार्जिन, दंडगेर टाकून ते शिलाई मार्जिन वाढवून असं पूर्ण मेजरमेंट आपण कट करून घेतलं. तर व्हिडिओ कसा वाटतं नक्की सांगा. स्टिचिंग आवडत असेल नक्की कमेंट करून सांगा, पुढे दाखवेन.